इंधन आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज धुळे शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचत करा, सोने खरेदी टाळा, परदेश दौरे कमी करा या वक्तव्यांचा निषेध करत शिवसैनिकांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केला। आंदोलनादरम्यान काही काळ शिवतीर्थ चौकातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती। या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना संपर्क प्रमुख तथा माजी आमदार अशोक धात्रक आणि जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांनी केले। यावेळी नरेंद्र परदेशी, निंबा मराठे, धीरज पाटील, प्रशांत भदाने, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, मोहनसिंग तनवानी, कुणाल कानकाटे, अण्णा फुलपगारे, आनंद जावडेकर, राजेंद्र ढवळे, सुभाष मराठे, मुन्ना पठाण यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते। दरम्यान वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त असल्याचा आरोप करत आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। धुळ्याहून प्रफुल्ल माने यांचा रिपोर्ट। गेल्या 10-12 वर्षापूर्वी हे भाजपचे सरकार किंवा भाजपमधले नेते हे असं वक्तव्य करत होते, ज्यावेळेस रुपये हा डॉलरच्या किमतीमध्ये 60 रुपये होता, 60 रुपये होता। त्यावेळेस यांनी असं म्हटलं होतं की जिस देश का रुपया गिरता है उस देश की प्रतिष्ठा गिरती है। आणि आता त्यांना मला जाब विचारायचा आहे की हा रुपया जो आहे डॉलरच्या तुलनेमध्ये हा 100कडे आता याचं चाल चालली आहे, तर हा नेता किंवा हा भाजपचा प्रधानमंत्री किती गिरावा असेल याची कल्पना केलेली बरी। अनेक विरोधी पक्षाचे सगळे तज्ज्ञ अर्थतज्ज्ञ सांगत होते की इराण आणि अमेरिका युद्धामध्ये या तेलचं आणि गॅसचं तुटवडा निर्माण होईल, महागाईचा आगडोंब उसळेल, त्यावर आत्ताच काहीतरी उपाय योजले पाहिजे। परंतु मोदी सरकारने आमचं सर्व आलबेल आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला, कारण की 5 राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर होत्या। जशा त्या निवडणुका निकाल लागले त्याच्या दुसऱ्या दिवशी यांनी डिझेल, गॅस असेल आणि पेट्रोल असेल याच्यामध्ये भरमसाठ वाढ केली। आज पेट्रोल 107 रुपये, डिझेल 94 रुपये इतक्या महागाईवर, इतक्या किमतीवर पोहोचलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांचं, गृहिणींचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे। आता मोदी सरकार म्हणतं की तेल वापरू नका आणि प्रवास करू नका। आधी त्यांनी हे सर्व परदेश दौरे बंद केले पाहिजे, ही त्यांनी नाटकं बंद केले पाहिजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जो देखावा केलेला आहे बुलेटवर जाणं वगैरे, तो नौटंकी न करता कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्या बाजूला महिलांचं, गोरगरीब महिलांच्या मंगळसूत्राला हात घातला, वर्षभर सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोल कमी वापरा, घरामध्ये खाण्याचं तेल कमी वापरा। अरे मग ठेवलं काय तुम्ही? गोरगरिबाच्या वाट्याला तुम्ही काय ठेवलंय? याकरता आज हा भिक्खा मोर्चा, आज हा विरोध दर्शवण्याकरता हा मोर्चा काढलेला आहे। यातून जनतेला काही गैरसोय झाली असेल, पण दीर्घकालीन जनतेच्या हिताकरता हा मोर्चा घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। पुन्हा एकदा आम्ही या भाजप सरकारला आम्ही सांगतो की टाळ्यावर या, भानावर या, नाहीतर तुमचे दिवस काही खरे नाही। लोकांच्या समोर नाटक करणं बंद करा, मोटरसायकलवर येणं, या पद्धतीची नाटकं आहे ती बंद करा आणि वाढलेली महागाई रद्द करा। महागाई रद्द करता येत नसेल तर खुर्च्या खाली करा। आणि हे सांगून या ठिकाणी नरेंद्र परदेशी साहेब यांनाही विनंती आहे, त्यांनी 2 शब्दात त्याचं मनोगत